हॅलो, कसे आहात सगळे? तर गुड मॉर्निंग, एक नवीन सकाळ. तर मी माझं एक मॉर्निंग रुटीन घेऊन आले आहे आणि हाऊस क्वीन श्रद्धा या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी माझं मॉर्निंगचं रुटीन दाखवणार आहे. 7 वाजले होते, मग मी उठले वगैरे आणि त्यानंतर ना मग मी पहिलं जी मी झाडं रात्री काढून ठेवली होती. तर इथे बघा कसं असतं, चाळीत आमची घरं छोटी आहेत आणि मी सायन धारावीमध्ये राहते, त्यामुळं तिकडे तर खूप कंजेस्टेड रूम असतात. तर मी माळ्यावर राहते, त्यामुळं मला जेवढी जागा आहे त्या जागेमध्येच मी सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करते. तर इथे खिडकीमध्ये ना रोज मग उंदीर वगैरे खूप काही पण येतं. मग मी काय करते, रात्रीची ना सगळी झाडं काढून ठेवते, कारण की उंदरांनी जर झाडं तोडली ना तर खूप आणि इथे थोडी जाळ्या वगैरे दिसत होत्या, म्हणून मी त्या साफ करून घेतल्या आहे. आपण जेवढं आपल्या घरात रोज थोडा थोडा हात फिरवू ना, तेवढं आपल्याला काम कमीच पडतं. तर मी नेहमी तेच करत असते की मला जिथे काय घाण दिसत असेल ती लगेचच्या लगेच साफ करणं हे माझं कामच आहे. आणि 2 मुलं परू आणि आरवमुळं मला आहे ना जास्त असं डीपली क्लिनिंग करायला असं वेळ भेटत नाही. मग मी काय करत असते, अशा छोट्या थोडंसं साफ करून ना पटापट होऊन जातं माझं साफ करून. आणि त्यानंतर ना हे झाडं पण बघा मी नीटनेटकी मांडून घेते. आणि रोज माझं हेच काम असतं, हे झाडं काढणं आणि सकाळी परत लावणं, कारण की मग ते ग्रो पण झालेली आहेत आणि परत उंदीर मामा त्यांना येऊन खाणार. त्यापेक्षा आपलं रोजचं हे काम केलेलं बरं पडतं आणि ते मला आवडतं, माझं आवडतं काम आहे, म्हणून मला त्याला काही त्रास पण नाही होत. आणि इथं सूर्याची किरणं खूप छान पहिली झाडावर पडतात. समोर बघा, समोरच्या झाडांवर सुद्धा पडलेली आहे. समोरही मोठी मोठी झाडंच आहेत माझ्या घराच्या. तर ही कळी पण आलेली जास्वंदाची खूप सुंदर अशी. आणि हे प्लांट बघा किती ग्रो झालं आहे, कारण की झाडं जेवढी छान फुलतात ना तेवढं प्रसन्न असं वाटतं. तर मी खूप छान असं अरेंज करून घेतलं आहे. तोपर्यंत मी गरम पाणीसुद्धा ठेवलेलं थोडंसं प्यायला, कारण की मला आज गळ्यात थोडं दुखतच होतं आणि सर्दीसुद्धा वाटत होती. म्हटलं आपलं रुटीन एक बसून घ्यावं. आणि मी आंघोळ करायच्या अगोदरच कपडे वगैरे वॉश करून घेते, कारण की कपडे खूप सारे असतात आणि नंतर ना परत ओलं होण्यापेक्षा आधीच मी सगळे धुवून वगैरे घेते. आणि आरव, परू आणि महेश तिघंही झोपलेच होते, म्हणून मग आपलं मी काम सुरू ठेवलं होतं. त्यानंतर ना बघा मी कपडे इथे धुवून वगैरे घेतलेले आणि माझे कपडे धुवून झाल्याच्या नंतर म्हटलं तर वाळत घालून पण हातासरशी घ्यावं, कारण की जर आता कपडे धुतली आणि परत ठेवली ना तर त्याला खूप वेळ लागतो. म्हणून मग मी काय केलं, जशी कपडे धुवून झाली तशी लगेचच लावून घेतली आहे, मांडून घेतली आहे. आणि मला व्यवस्थित कपडे लागतात, एका लाईनीत लागतात. एकही कपडा वर खाली असं मी कसंही असं वाकडा तिकडा मांडत नाही, कारण की खिडकी आहे. जर तिला जास्त मोठी मोठी कपडे टाकली ना तर ती पूर्ण झाकून गेल्यावर उजेड हा येत नाही आणि लाईट लावायची सुद्धा गरज नाही. बघा घरामध्ये ऊन इतकं छान 4 वाजेपर्यंत ऊन घरात असतं, म्हणून मग मी बघा सगळी लाईनीत अशी छोटी पहिली छोटी मग मोठी अशी कपडे मांडून घेते आणि बरोबर अरेंज करून ठेवते खिडकीमध्ये. आणि आपल्याला घरसुद्धा सुंदर दिसतं. छोटं घर असल्यामुळे सगळीकडे कपडे अशी दिसत नाही. बाजूला एक रॉड आहे मोठा, त्याच्यावरती मी सगळी मोठी कपडे घालून घेते. आणि खिडकीचे काही रॉड्स असतात ना त्याच्यावरती सुद्धा मी कपडे घालून घेते, पण ते खालच्या साईडला घालते बघा, कारण की ते समोरच दिसू नये आणि माझी खिडकी पॅक होऊ नये. तर ही चादरसुद्धा धुतलेली, तर ती मी मोठ्या रॉडवरती टाकून घेतली. आता मी काय करते, हे सगळे लावून घेते आणि ते कपडे वगैरे लावून घेतली, मॅक्सी वगैरे हे सगळे मोठे मी त्या रॉडवरतीच टाकून घेते. बघा किती छान अशी कपडे अरेंज केली होती. मला असं घर ठेवलं नाही तर मला ते जमतच नाही, कारण की मला सगळं नीटनेटकं लागतं. आणि आपलं छोटं घर असल्यामुळे ते जेवढं मी व्यवस्थित ठेवेन आपण तेवढं ते छानच दिसतं. आणि आमच्या चाळीमध्ये सगळ्यांची घरं अशी छोटीच आहेत, त्यामुळे सगळे असे नीटनेटके ठेवतात आणि आपण त्यांच्याकडूनच शिकलेलो असतो, कारण की लग्न झाल्यावर इथे आल्यानंतर ना इकडच्या गोष्टी सगळ्या नवीन शिकायला भेटतात आपल्याला. तर म्हणून मग मी त्या सगळ्या शिकलेली आहे. आणि माझ्या लग्नाला आता 10 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे मला सगळ्या गोष्टी अशा इकडची सवय लागली आहे आणि प्रॉपर अशा येतात. तर मी बाथरूमसुद्धा घासून घेते हातासरशी, म्हणजे मग मी आंघोळ करू शकते नंतर ना. तर बाथरूम सगळं मी वॉश करून घेते. आणि जेवढं बाथरूम बोलते ना एक दिवसाआड मी लगेच घासून घेते, कारण की मला ते जमतच नाही. रोज तर हात फिरवतच असते, पण जर पूर्ण वॉश करायचं असेल तर 1-2 दिवसाआड मी लगेच वॉश करून घेते. असं सगळ्या भिंती वगैरे धुवून घेते, कारण की आरव आणि परू काय करतात माहिती का, घाण हात कुठूनही आले ना तर भिंतींवरती ठेवतात. आणि सगळ्या टाईल्स सफेद असल्यामुळे ना त्याच्यावरती सगळं तसंच दिसतं. आपल्या घरी कोणीही आलं तरी आपलं घर नीटनेटकं असलं पाहिजे, छोटं असलं तरी बोललं पाहिजे की किती छान ठेवलं आहे. तर बघा मी सगळं स्वच्छ करून घेतलं आहे, सगळं बाथरूम, दरवाजे
सगळे नळ सगळं धुवून घेते मी सोबतच. आणि त्याच्यानंतर मग आंघोळीची तयारी करते. हे सगळं मी लावून वगैरे घेतलं. मग बादल्या वगैरे ठेवून छोट्या ह्याच्यामध्ये ना बाथरूममध्ये एवढ्याच बाथरूममध्ये मला सगळं करायला लागतं. तर ते ॲडजस्टमेंट आता झाली आहे कारण की इतके वर्ष लग्नाला झाल्यात म्हणून. तर इथे माझी आंघोळसुद्धा झाली होती. आंघोळ झाल्यानंतर ना मग मी आता प्यायचं पाणी आणि आज रामनवमी होती म्हणून मग मी म्हटलं की देवपूजा पण करून घ्यावा. आणि गुरुवारची मी देवपूजा नेहमी करते. तर गुरुवार मंगळवार शुक्रवार अशी करून घेते. तर इथे बघा मी पहिलं पाणी भरायला घेते. आणि कळशी माझी फेवरेट कळशी आहे. हिला मला रोज पितांबरीने मी घासते कारण की मला ते मग काळं झालं ना मग ते किचनवरती बघायला खूप बेकार वाटतं. म्हणून मग मी तिला मस्त अशी घासून घेते पहिली. आणि मटका वगैरे भरून घेते. मला मटकाही नवीन घ्यायचा आहे कारण की हा थोडा क्रॅक झालेला, पण मी कसं तरी त्याला बसवला आहे. आता थोड्या दिवसांनी जाऊन घेऊनच येणार. आमच्या इथे कसं सायनला सगळ्या गोष्टी होलसेल दरामध्ये भेटतात. तिथे कुंभारवाड्यामध्ये मटका खूप छान भेटतो, तर तिथून घेऊनच येणार आहे मी. त्यानंतर इथे भांडी वगैरे जी एक्स्ट्राची वगैरे असतात ना तीही मी वॉश करून घेते आणि पाणी वगैरे सांडलेलं पुसून घेते. तर कळशी बघा मी मस्त अशी घासून घेते. त्यानंतर जी देवाची भांडी असतात ना तीही मी घासून घेते कारण की त्यांवर पण लगेच हात फिरून घेते. इथे कसं किचनवरती पितांबरी जर घासलं ना तर थोडं किचन पण धुवावं लागतो कारण की किचनवरतीसुद्धा असं खरखरीत असं पितांबरीचं पूर्ण मातीसारखं राहून जातं. मग इथे कळशी धुवून घेतली आहे. मटका आणि 2 कळशा मी नेहमी भरून ठेवते. मटका प्यायला आणि कळशा मला जेवणाचं पाणी म्हणजे जेवण बनवताना वापरायला होऊन जातात. तर हे दोन्ही मी रोज वॉश करून रोज धुते. त्यानंतर ना किचन आवरून घेते. फ्रीजमधल्या ज्या बाटल्या असतात त्यासुद्धा मी हातासरशी धुवून घेते. आणि इथे बघा एक टब मांडून घेते जेणेकरून मला धुवायला इझी पडेल. तर या बाटल्यासुद्धा मी घासून वगैरे मस्त अशी धुवून घेते. आणि माझ्या व्हिडिओमधनं मला तुम्हाला ह्याच गोष्टी दाखवायच्या आहेत की आपण ज्या गोष्टी सगळ्या गृहिणी करतात, पण जसं ज्या जॉबला असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या डीपली करायला भेटत नाही कारण की तेवढा त्यांच्याकडे वेळ नसतो. म्हणून मी माझ्या लाईफमध्ये कसे कामं करते हे मी तुम्हाला दाखवत आहे. आणि मला ह्या कामांमध्ये खूप सुख आहे आणि मला खूप आवडतं हे सगळ्या गोष्टी करायला. तर मी इथं देव वगैरे धुवून घेतलेले बघा. ते देव धुवून झाल्याच्या नंतर ना मग माझं आता पुढचं रुटीन सुरू होणार. जसं की माझं पाणी जायचा टाईम झाला ना मी हे सगळं पाण्याखाली करते. जेव्हा पाणी येतं त्यावेळेस टाकीत पाणी लावलेलं असतं आणि माझं चालू असतं काम. आणि आता पाणी जायची वेळ आली तर मी सगळ्या झाडांना पाणी पण घालून घेते. जसं आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर पाणी सगळ्यांना देते आणि मस्त एक ग्लास पाणी घालते कारण की झाडं मग सुकत नाही, माती कडक होत नाही. त्यामुळे एक ग्लास अर्धा ग्लास जे छोटे आहेत त्यांना घालून घेते. आपल्याला जजमेंट येतं मातीवरनं की माती आपली किती ओली आहे किंवा सुकी आहे. आणि खाली जाऊन मला पाणी बंद करावं लागतं. तर मी खाली जाऊन पाण्याचं बटनसुद्धा बंद करून येते. मला हे सगळे काम करायला अर्धा 1 तास लागतो. त्यामुळे तोपर्यंत मग मी पाणी चालूच ठेवते आणि सगळं काम करून घेते कारण की तेव्हाच फ्रेशनेस वाटतो. आणि टाकीतलं पाण्याने किती काम करणार ना. आणि माझं 3ऱ्या याच्यावर घर आहे त्यामुळं मला तर खाली जाणं पॉसिबलच नाही. म्हणून मी 1 तास पूर्ण काम करून घेते. त्यानंतर ना इथे चहा ठेवते. आणि आता जे भांडी मी देवाची साफ केली होती तर मी ते पहिले आवरून घेते. आणि इथे चहा करायला ठेवला होता. तोपर्यंत आपण मंदिरात जाऊया बघू. आणि इथे मी पाणी पिली होती खूप वेळाने कारण की उठल्यानंतर गरम पाणी कधीतरीच आपण पितो, पण आंघोळ वगैरे झाल्यानंतर पाणी पिऊन घेते. अद्रकचा मस्त असा चहा करते. आणि आज असं झालेलं की चहा ठेवला आणि मी देवपूजा करायला जाईपर्यंत गॅस संपून गेलेला. आणि गॅसचं तुम्हाला माहितीच आहे किती टंचाई चालू आहे. इथेही सायनला गॅस लवकर येत नाही, नंबरही लागत नाही. आणि लावल्यानंतर नाही खूप दिवसांनंतर 10-12 दिवसांनंतर गॅस येतो आहे. तर जाऊ द्या, तिथं चालतच राहणार आहे. आणि मी इथे बघा मंदिर सगळं पुसून घेते. या मंदिरांमध्ये डस्ट लय जमा होते. हे जे जाळ्या आहेत ना ह्याच्यामध्ये खूप डस्ट जाते. आणि ते कसं सफेद असल्यामुळे ॲक्रेलिकचं सफेद कलर असल्यामुळे ते घाण लवकर दिसतं. म्हणून मी पुसून घेत राहते कारण की ते घाण नाही व्हावं. आणि माझ्याकडे देव जास्त नाही आहेत. जे स्वामी समर्थ आणि विठू रुक्माई, गणपती बाप्पा आणि एक महालक्ष्मीचा फोटो एवढंच माझ्याकडे देव आहेत. आणि ते मी आज बघत होते की मी दुसऱ्या साईडला ठेवल्यावर ते कसं दिसत होतं. छान दिसत होतं, पण मला नंतर कळलं नाही. व्हिडिओत मी आता बघते तर चांगलं दिसत होतं तसं, पण मी ठेवून टाकलं जसं मी रोज ठेवते तसंच. आणि सगळे देव वगैरे मांडून घेते छान असे. ते विठू रुक्माईची मूर्ती पण हेवी नाही, एकदम हलकी आहे. त्यामुळे तिला थोडा जरी धक्का लागला ना तर ती लगेच पडून जाते. म्हणून मी त्या साईडला ठेवत होती.
पण नंतर ती तिथे पण बसत नव्हती, म्हणून मग नीटनेटकी मांडून घेतली, फुलं वगैरे लावून घेते. तर असं होतं. आणि ह्याच्यानंतर मी पूजा वगैरे करून घेते. तर असा माझा रुटीन होता. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींचंही दर्शन घ्या आणि व्हिडिओला नक्की सपोर्ट द्या. तर पुढे बघू शकता माझं रुटीन कंटिन्यू असेल. तर भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. तर आता मी चहा घेतला आहे, मस्त असा गरम गरम चहा पिणार आणि नंतर आपण भेटूया.